ज्या स्टाईलनं बाळराजे पाटलाने अजितदादांच्या संदर्भानं काय आमचा नाद करायचा नाही वगैरे केलं ना, कुठलं चिनपाट आहे होते. अजितदादांना नुसतं बोटात मसळलं तरी ह्यांचं संपून जाईल सगळं साम्राज्य. हे कुणाच्या नादाला लागतात ही लोक. अनगरला जाणारे जेवढे रस्ते आहेत त्या सगळ्या 7-8 रस्त्यावर प्रायव्हेट नाकाबंदी लावली होती. पोलीस नाकाबंदी करू शकतात, प्रायव्हेट नाकाबंदी. गुंड लोकांनी येऊन येणारी प्रत्येकाने जाणारी गाडी तपासायची, गाडीच्या डिक्क्या तपासायच्या, आलेली एसटी सुद्धा सगळी तपासायची की प्रत्येक गाडीमध्ये उज्ज्वला थिटे आली आहे का नाही बघायचं. तो माज, ती मस्ती, ती मगरुरी काय ही जिरवण्याच्या करता देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षम आहे. खरोखर अर्ज भरेपर्यंत हे सरकारी यंत्रणा, तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, हे सगळे झोपले होते का की एका उज्ज्वला थिटे नावाच्या महिलेला अर्ज भरता येत नाहीत, त्यासाठी या यंत्रणा काय नक्की करत होतात? त्यांनी एक अधिकाऱ्याचं नाव दिलं, त्यांना आम्ही नंबर कळवला. नंबर कळवल्या 5-25 गाड्या उलट ह्यांच्याच मागे लागल्या. तोपर्यंत माहीत नव्हतं कुणाला की उज्ज्वला थिटे कुठल्या गाडीत अर्ज भरायला जाणार आहेत. जसा आम्ही पोलिसांनाच नंबर दिला गाडीचा, तसं लगेचच तो पोलिसांकडूनच ह्या गुंड लोकांना सगळा तो नंबर पुरवला गेला आणि सगळे 5-25 गाड्या मागे लागल्या. तुम्ही या प्रकाराबाबत अर्ज भरून देण्यासाठी तुम्ही काय केलं? 20 वर्षापूर्वी झालेला मर्डर जो आहे हा त्याच्याही पेक्षा भयानक होता. तो ऊस वाळून गेला तरी हे कारखान्याला घेऊन जाणार नाही. आणि समजा एखाद्याने ऊस घातलेला असेल उज्ज्वला थिटेंसारखा, विरोधात गेली तर ऊसाचं बिलच देणार. गुप्तचर विभागाची तशा पद्धतीची माहिती होती ना, म्हणजे यांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका जमाव आणि त्या ठिकाणी चेंगरून मारून टाकला असता मायलेकरांना. आणि त्या ठिकाणी मॉब लिंचिंग सारखा प्रकार झाला असता आणि गर्दीमध्ये कुणी मारलं हे कळलंही नसतं आणि एक साक्षीदार आला नसता पुढे द्यायला, जबाब द्यायला. तुम्ही अनगर सोडा, मी माझं नरखेड सोडतो आणि जे ओपन मतदारसंघ आहे कुरुल सारखा तिथं येऊन माझ्या विरोधात लढून दाखवा. आणि जर तुम्ही निवडून आला आणि माझा पराभव झाला तर मी तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं राजकारण सोडतो. उमेश पाटील नक्की कोणाचे? अजितदादांचे, शरद पवारांचे, काही घड्याळ काही बाणाचे, नक्की कोणाचे आहे उमेश पाटील? उमेश पाटील हे अजित पवारांचे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी मोहोळमध्ये आहे आणि मोहोळमध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील आज माझ्यासोबत आहेत. गेले काही दिवस अनगर नगरपंचायत निवडणूक ही राज्यामध्ये गाजली आणि ही गाजवण्यामध्ये तिथल्या काही गैरप्रकारांबद्दल बोलण्यामध्ये आघाडीवर जे नाव होतं ते होतं उमेश पाटील यांचं. उमेश पाटील गेल्या काही वर्षांपासून मोहोळमध्ये सक्रिय आहेत. आता सोलापूरचे देखील राष्ट्रवादीचा कार्यभार त्यांच्याकडे आलेला आहे. पण सोलापूरमध्ये नक्की काय घडामोडी घडत आहेत आणि अनगरचं नक्की प्रकरण काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. उमेशजी, लेट्सअपवर तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. नमस्ते. तुमचे विरोधक राजन पाटील तुमच्यावर असा आरोप करतायत की अनगरच्या बदनामीचं जे केंद्र आहे ते केंद्र हे उमेश पाटील आहेत आणि अनगरला बदनाम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि माझं खरंच काही नाही आहे, मी एकदम साधा सरळ सोप्पा माणूस आहे. पण यांनी काहीतरी मीडियामध्ये, मुंबईच्या मीडियाला, पुण्याच्या मीडियाला हाताशी धरून माझ्या विरोधात कुभांड रचलेलं आहे. त्यांच्या आरोपाचं मी तुम्हाला सार सांगतो. अनगरची लोक खरंच खूप चांगली आहेत असं माझं मत आहे. आणि अनगर हे गाव काय वाईट नाही. एखाद्या गावाचं नेतृत्व आणि त्यामुळं त्या गावावर शिक्कामोर्तब झालेलं नाव, ते लिडरशिप ज्या पद्धतीची वर्तणूक करते, ज्या पद्धतीचं त्याचं कल्चर आहे, कॅरेक्टर आहे, आणि त्या लिडरशिपच्या नावानं जर ते गाव आणि परिसर ओळखला जात असेल तर निश्चितपणे ज्या लिडरशिपला आपण सगळ्या लोकांनी पाठिंबा देऊन त्या ठिकाणी मोठं केलेलं आहे आणि त्या लिडरशिपचं कॅरेक्टर सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना समाजाला अभिप्रेत नसलेलं जर असेल तर निश्चित त्या लिडरशिपमुळे ते गाव बदनाम होतं, त्या लिडरशिपमुळे त्याचा तो परिसर बदनाम होतो, त्या लिडरशिपमुळे त्याचा तो तालुका बदनाम होतो. माझ्या पोरांनी 17व्या वर्षी 302ची कलम भोगलेली आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे. असं अभिमान बाळगणारी, गुंडागर्दीचं, दहशतीचा आणि आपली स्वतःचीच मुलं ही 302ची कलम भोगलेली आहेत असा अभिमान असलेला बाप ह्या भारतात तरी कुठं असू शकतो का? तुम्हाला तुमची मुलं IAS IPS झाल्याचा अभिमान वाटेल? एखाद्या कुस्तीमध्ये जर बक्षीस त्यानं जर
जिंकली कुस्ती तर तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. एखादी स्पर्धा जिंकली तर अभिमान वाटेल. IITची परीक्षा पास झाला तर अभिमान वाटेल. आणि तुमच्या मुलांनी जर एखाद्याचा हातपाय मोडले तर तुम्हाला अभिमान वाटेल का? तुमच्या मुलांनी जर एखाद्या मुलीची छेडछाड काढली तर तुम्हाला अभिमान वाटेल का? तर तुम्हाला काय, कुठल्या समाजातल्या कुठल्याही सुजाण माणसाला असा अभिमान वाटणं अशक्य आहे. आणि हा 50 वर्ष ज्याच्या हातामध्ये या मोहोळ तालुक्याची सत्ता आहे, पिढ्यानपिढ्याची सत्ता आहे, प्रचंड मोठं साम्राज्य आहे, संस्थात्मक प्रचंड मोठी व्यवस्था आहे, साखर कारखाना आहे, बँक आहे, पतसंस्था आहे, शाळा आहेत, शिक्षण संस्था आहेत, सोसायटी आहेत, मार्केट कमिटी आहे, अनेक ग्रामपंचायत ताब्यात आहेत. आणि हे सगळं ज्याच्या ताब्यात आहे आणि अनेक वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये लिडरशिप आहे, त्यांना त्या सातत्यानं असलेल्या लिडरशिपचा अहंकार आणि गर्व, काही जरी वागलं, कसं जरी वागलं, काही जरी केलं तरी लोक आम्हाला स्वीकारतात. आणि त्याच्यामुळं या पद्धतीचं वक्तव्य जे त्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यामुळं अनगर गाव बदनाम झालेलं आहे. पण त्यांचं असं म्हणणं असतं की 50-60 वर्ष जेव्हा एखादं गाव, एखादा तालुका, एखाद्या कुटुंबाला स्वीकारतो केवळ फक्त दहशतीच्या जोरावरती, केवळ दहशतीच्या जोरावरती नाही. त्यांनी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जी फूट पाडलेली आहे आणि विरोधात जाणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भानं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या विरोधकांना संपवलेलं आहे आणि त्याच्यामुळं विरोधात जाण्याचं धाडसच कोण करणार नाही अशी एक सिस्टमॅटिक व्यवस्था निर्माण केली. आणि त्यांचा स्वतःचा जो अनगर आणि त्याच्या भोवतालचा जो 12 वाड्या आहे, एक साधारणपणे 15 ते 20 हजार मताचा जो त्या ठिकाणी जो गट्टा आहे, त्या ठिकाणचं एकही मत दुसरीकडे जाणार नाही याची पूर्ण मोर्चेबांधणी त्यांनी केलेली आहे. तिथल्या झाडाचं पानही त्यांच्या परवानगीशिवाय हलणार नाही अशा पद्धतीची प्रचंड दहशतीची व्यवस्था आहे. दोन बाजू आहे त्याला. एक म्हणजे त्यांनी त्याच भागातल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस त्यांच्या कुठल्या तरी संस्थेमध्ये नोकरीला लावलेला आहे. त्यामुळं त्या संबंधित कुटुंबाचा प्रपंच जो आहे तो यांच्या जीवावर अवलंबून आहे. जर समजा कुणी विरोधात जायचा प्रयत्न केला तर त्या कुटुंबातल्या त्या सदस्याला ताबडतोब नोकरीवरून काढलं जाईल. किंवा जर कुणी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरीला नसेल तर कुठं ना कुठं जे त्यांच्या संस्थांच्या अवतीभोवती कमर्शियल गाळे व्यवसायाची दुकानं आहेत, ती दुकानं तरी एक त्यापैकी कुणाकडे तरी आहेत, ताबडतोब त्याचं दुकान काढून घेतलं जाईल. जर हेही नसेल, साधा शेतकरी असेल, जरी यांच्याशी कुठला अवलंबून नसेल, त्या परिसरातला असेल, तर त्या संबंधित शेतकऱ्याचा ऊस जो आहे तो यांच्या कारखान्यावरच घालायला लागतो जवळच असल्यामुळे. बरोबर. जर त्यानं काही आगाऊपणा केला, विरोधात जायचा प्रयत्न केला तर तो ऊस वाळून गेला तरी हे कारखान्याला घेऊन जाणार नाहीत. आणि समजा एखाद्यानं ऊस घातलेला असेल, उज्ज्वला थिटेंसारखा, विरोधात गेली तर ऊसाचं बिलच देणार नाही. ह्याच्याही पलीकडे जाऊन तरी समजा कोण विरोधात गेला त्याच्यापैकी पण, तर रातोरात त्याचं शेत जाळलं जाईल, रातोरात त्याच्या मोटरी पळवल्या जातील, रातोरात त्याच्या पाईप तोडून टाकली जातील. शेजारचा शेतकरी अचानकच त्याला रस्ता बंद करून टाकेल, कुणीतरी एखादा येऊन त्याच्याशी भांडणं काढेल आणि त्याच्यावर अट्रॉसिटीची केस होईल. असे सगळे प्रकार, हे सगळे फॉर्म्युले आहेत त्यांचे. आणि त्या फॉर्म्युलेमध्ये त्यांच्या त्या मोडस ऑपरेंटीमध्ये त्यांना त्यामध्ये एक एक्सपर्टाईज तयार झालेली, एक्सपर्टीज झालेली आहे त्यात. आणि याला सत्तेची सत्ता सातत्यानं असल्यामुळं इथले पोलीस अधिकारी, इथले तहसील अधिकारी, इथले MSCBचे अधिकारी, इथले आरोग्याचे अधिकारी, इथले MSCBचे अधिकारी, इथले PWDचे अधिकारी, इथले जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी, ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड दहशत. जर कुठल्या अधिकाऱ्याने नाही ऐकलं तर त्याला शेतात नेऊन बांधून त्याला उलट टांगून मारतील. आणि हे प्रकार घडलेले आहेत. अनेकांना असं वाटेल तुम्ही एक्झॅगरेट, अतिरेक बोलताय. वाटू शकतं. पंडित देशमुख यांचा जो मर्डर झाला तो मर्डर कशा पद्धतीने झाला, आपल्याला आता ते मस्साजोगचा संतोष देशमुख यांचा झालेला मर्डर जो आहे तो अतिशय भयानक आणि क्रूर असा जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जे लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये जे ऐकलं बोललं, हे आज सोशल मीडिया होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया होता. आणि ह्या सगळ्यामुळं त्याची तीव्रता जी आहे ती लोकांच्या मनापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचली. परंतु हा 20 वर्षापूर्वी झालेला मर्डर जो आहे हा त्याच्याही पेक्षा भयानक होता. आणि एवढा भयानक होता तो इथल्या परिसरातल्या लोकांच्याच फक्त मनावर आणि ह्याच्यावर तो बिंबला गेला. कारण त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता आणि प्रिंट मीडिया जो होता तोही मर्यादित होता. आणि ह्या सगळ्या कारणामुळं त्यावेळेचा मर्डर जो आहे तो पचवला गेला. त्या ठिकाणी 18 महिन्यानंतर त्यांना ते निर्दोष सुटले.
13 जण त्या ठिकाणी आरोपी होते माझ्या माहितीप्रमाणे. 13च्या 13 निर्दोष सुटले. म्हणजे हे जे त्यांनी त्यावेळेला केलं ते पचलंच ना. आज अपिलामध्ये आहे केस हायकोर्टात, पण 20 वर्ष झालं केस बोर्डावर येत नाही. मला सांगा, यंत्रणेचा त्याच्यामध्ये हात असला, यंत्रणा हाताशी धरल्याशिवाय होऊ शकते? 20 वर्ष सामान्य आर पाटलांचे ते पाया पडले होते त्यावेळेला, ते सगळ्याच पाया पडले. हो, पाया पडले म्हणजे काय, शेवटी न्याय व्यवस्थेमध्ये तिथं काही अपील नसतं. सगळं मोहोळ पेटलं होतं, दंगल पेटली होती. अनगर मधलं एक दुकान शिल्लक ठेवलं नव्हतं मोहोळच्या लोकांनी. सगळीकडे त्या ठिकाणी जाळपोळ सुरू झाली होती. पोलीस स्टेशन लोकांनी जाळलं होतं. काय करतील त्या ठिकाणी? दंगलीच्या पुढे आराराबा तरी काय करणार आहेत? खून झाला होता, मर्डर झाला होता, वस्तुस्थिती होती ना. मृतदेह तो सगळा जो आहे, तो सगळा हा जो आहे, जीप सगळी बाहेर आलेली, अत्यंत भयानक अवस्था होती. याने त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली. विचारा इथं मोहोळ तालुक्यात सगळीकडे फिरून, हे खरं आहे का नाही ते जुन्या जाणत्या लोकांना विचारा. त्या काळातल्या, बरं लांब कशाला, तिकडे ते कैलास खडके म्हणून त्यावेळेचे वकील आहेत, ते आहेत ना अजून. ते काय चांगले धडधाकट आहेत अजून, यंग आहेत अजून. त्या काळामध्ये ते वकील होते या प्रकरणातले. डिटेल सगळी माहिती आहे त्यांना काय झालं. पण लांब कशाला, ते चार्जशीट काढून बघा, त्यातल्या साक्षी काढून बघा. म्हणजे त्यातले जे लास्ट सीन जो आहे, साक्षीदार, बरोबर आहे, त्याच्यामधला जो सरकारी साक्षीदार आहे, त्या सरकारी साक्षीदार जो आहे त्याचे आज 5-5 कोटी रुपयाचे गाळे आहेत. सरकारी नोकर असलेल्या माणसाला 5-5 कोटीचे गाळे कसे आले हो? जो साक्षीदार फुटलेला आहे, बरोबर, यांच्याच मोहोळ नागरी बँकेतून त्याला करोडो रुपयाची कर्ज कशी काय मिळाली हो? त्याला नंतर लोकनेते सहकारीची सगळी कॉन्ट्रॅक्टची कामं कशी काय मिळाली? जो यांच्या विरोधात साक्षीदार होते, म्हणजे यांच्या विरोधातले साक्षीदार होते, हे फुटले कसे? ते फुटल्यानंतर बघा ना पुढे जाऊन त्यांची आर्थिक परिस्थिती कशी बदलली. बघा पुढे जाऊन त्यांना कॉन्ट्रॅक्ट कुठून मिळाले. बघा पुढे जाऊन त्यांना मोहोळ नागरीचे किंवा त्यांच्या संस्थांमधून कर्ज कशी मिळाली. मग ही माणसं जी गरीब होती, साधी होती, ती अचानक श्रीमंत कशी झाली. सरकारी नोकरीत असं 10,000 आणि 15,000 पगारावर असलेला माणूस 5-5 कोटी रुपयाचे गाळे सोलापुरात भर चौकामध्ये घेऊ शकतो का? मग आता ते कुठून आले? त्यावेळेस दिले म्हणून आले ना. त्यावेळेस नसेल 5 कोटी, पण आज 5 कोटी रुपये किंमत आहे त्या गाळ्यांची. मग हे साक्षीदार फुटले म्हणून तर हे निर्दोष सुटले. ह्याची त्यामुळे हायकोर्टमध्ये हे सगळं उद्या चिरफाड होणार आहे उद्या ह्या सगळ्या गोष्टीची. पण ती केस तर बोर्डावर आली पाहिजे. माझं काय म्हणणं आहे की आम्ही अतिरंजित करून काय सांगत असेल, अतिरंजित जर अतिरंजित ही वस्तुस्थिती नसती ही, तर अर्ज भरायला AK-47च्या संरक्षणामध्ये आणि QRT टीम घेऊन आणि स्टेनगनवाले 5-50 पोलिस घेऊन जायची वेळ आली असती का? फार तर एखादा दुसरा पोलीस लागला असता. तेवढी गंभीर परिस्थिती होती ना. म्हणजे तसं इंटेल होतं ना, गुप्तचर विभागाची तशा पद्धतीची माहिती होती ना. म्हणजे यांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका जमावानी त्या ठिकाणी चेंगरून मारून टाकला असता मायलेकरांना. आणि त्या ठिकाणी मॉब लिंचिंग सारखा प्रकार झाला असता आणि गर्दीमध्ये कुणी मारलं हे कळलंही नसतं आणि एक साक्षीदार आला नसता पुढे द्यायला, जबाब द्यायला. इतकी भयान परिस्थिती, इतकी भयान परिस्थिती. 17 जण फक्त अर्ज भरतात, एक माणूस अर्ज भरत नाही. काटेवाडी मला सांगा, ग्रामपंचायत हे काय ग्रामपंचायतीच्या वरचं नाही आहे, हे ग्रामपंचायतच आहे. बळजबरी केलेली नगरपंचायत आहे. ते खेडेगाव आहे. ते काटेवाडी मला सांगा, तो स्वर्ग केलाय पवारांनी अक्षरशः काटेवाडीचा. स्वर्ग, जर स्वर्ग कुठं जर या पृथ्वीवर आपल्या मेल्याशिवाय तर दिसणार नाही, पण जिवंत असताना जर स्वर्ग कुठं बघायचा असेल तर तो काटेवाडीमध्ये जाऊन बघितला पाहिजे, तो हिवरे बाजारमध्ये जाऊन बघितला पाहिजे, तो राळेगण सिद्धीत बघितला पाहिजे, तो निढळला बघितला पाहिजे, तो विलासराव देशमुखांच्या बाबळगावमध्ये बघितला पाहिजे. ह्या गावांमध्ये जर बिनविरोध ग्रामपंचायत किंवा निवडणुका होत नाही, तर इथेही लोक अर्ज भरतात, इथेही निवडणुका होतात. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या गावामध्ये सुद्धा निवडणूक होते. यांच्या गावात जर निवडणूक होत नाही, यांनी काय सगळ्या गावातल्या लोकांना काय सोन्याचे उमरे करून दिलेत? आजही बघा 100% टॉयलेटची व्यवस्था नाहीये. रस्त्यावर माणसं बसलेली दिसतात तुम्हाला तिथं. आजही त्या ठिकाणी लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही. आता कुठं योजना चालू झालेली आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची, त्या ठिकाणी काही 5-50-100 कोटी रुपयाची योजना आता चालू आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ पूर्वी नव्हती ना. मग 50 वर्ष काय झोपा काढल्या काय लोकांनी? एक अनगरचं आणखीन एक तुम्ही जे सगळं वर्णन सांगितलं की खरोखर अर्ज भरेपर्यंत सरकारी यंत्रणा, तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, हे सगळे झोपले होते का? की एका उज्ज्वला थिटे नावाच्या महिलेला अर्ज भरता येत नाहीत, त्यासाठी या यंत्रणा काय नक्की करत होत्या? म्हणून मी म्हणतो या सगळ्या प्रकरणाची SIT लावून चौकशी करा, सगळ्यांना तपासा. तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, पोलीस, हवालदार, अजून कोण जे नसते, ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतले जेवढे इन्व्हॉल्व असतात ना, या सगळ्यांना तपासा. अनगरला जाणारे जेवढे रस्ते आहेत त्या सगळ्या 7-8 रस्त्यावर प्रायव्हेट नाकाबंदी लावली होती. पोलीस नाकाबंदी करू शकतात, प्रायव्हेट नाकाबंदी.
गुंड लोकांनी येऊन येणारी प्रत्येकाने जाणारी गाडी तपासायची, गाडीच्या डिक्क्या तपासायच्या, आलेली एसटी सुद्धा सगळी तपासायची की प्रत्येक गाडीमध्ये उज्ज्वला थिटे आली आहे का नाही बघायचं. म्हणजे उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरू नये याच्याकरता एवढी मोठी यंत्रणा तुम्ही लावता. यंत्रणा यांच्याकडे आहे हो, 5-6 हजार लोक तर कामाला आहेत ना वेगवेगळ्या संस्थांमध्ये, बरोबर आहे, नोकरी करायची आहे त्यांना. मग ही माणसं त्यांना फुकट त्या ठिकाणी मिळणारच आहेत ना राबायला. नाही आला तर उद्या नोकरीवरून काढतील. मग ही सगळी यंत्रणा लावून तुम्ही प्रायव्हेटली त्या ठिकाणी चेकअप करत होता. त्यावेळेला सगळी यंत्रणा काय झोपली होती का? त्यावेळेला सगळी सिस्टम काय करत होती? आणि हे सगळं इथं जे चालतं, आज हे भाजपमध्ये यांनी प्रवेश केला. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, आपल्याकडे गृह खातं आहे. मी अजिबात म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला पाठीशी घालतील. मध्यंतरी मी त्यांचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता धैर्यशील मोहिते पाटलाच्या संदर्भात. ह्यांच्या मनातली सरंजामी वृत्ती जी आहे ना ती अजून गेलेली नाही. त्यामुळे तो माज, ती मस्ती, ती मगरुरी काय ही जिरवण्याच्या करता देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षम आहेत. परंतु ह्यांना काय वाटतं की आपण त्या पक्षात गेलो की आपल्याला सगळं कवच मिळणार आहे. असं नाहीये. ओके, ना आमच्याकडे कवच मिळू शकतं ना त्यांच्याकडे मिळू शकतं. तुम्ही अतिरेक कराल तर तुमचा त्या ठिकाणी सामान्य माणसं जी आहेत ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही या प्रकाराबाबत अर्ज भरून देण्यासाठी तुम्ही काय केलं? उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरून देण्याच्या करता आम्ही वकिलाची मदत घेतली. एक लक्षात घ्या की त्यावेळेला SP यांच्याशी मी स्वतः बोललो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने जा, तुम्हाला पोलीस गाडी त्या ठिकाणी येईल. आम्ही त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या गाडीत जाणार आहे हे त्यांनी सांगितलं की ही गाडीचा नंबर तेवढा मला कळवा. त्यांनी एक अधिकाऱ्याचं नाव दिलं, त्यांना आम्ही नंबर कळवला. नंबर कळवल्या 5-25 गाड्या उलट ह्यांच्याच मागे लागल्या. तोपर्यंत माहित नव्हतं कुणाला की उज्ज्वला थिटे कुठल्या गाडीत अर्ज भरायला जाणार आहेत. जसा आम्ही पोलिसांनाच नंबर दिला गाडीचा तसं लगेचच तो पोलिसांकडूनच ह्या गुंड लोकांना सगळा तो नंबर पुरवला गेला आणि सगळे 5-25 गाड्या मागे लागल्या यांच्या. पुन्हा ह्या पोलीस स्टेशनला आल्या. म्हणून तर ते पोलीस स्टेशनचा व्हिडिओ तयार झाला. मग पुन्हा मग ज्या वेळेला अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत विषय गेला, राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कानावर जेव्हा हा विषय गेला तेव्हा ही सगळी यंत्रणा लागली. हा काय बिहार आहे का म्हणले महाराष्ट्र, म्हणजे अर्जच भरवला जात नाही म्हणजे काय. आणि ते गुप्तचर विभागाचा अहवाल हा होताच ना, म्हणूनच तेवढी सुरक्षा दिली. म्हणून तो गनिमी कावा करायला लागला. पहाटे 5 वाजता आपल्या देशात आजपर्यंत कोणी जाऊन अर्ज भरला असेल का? पहाटे 5 वाजता जाऊन गुपचूप जाऊन थांबायची, मतदान केंद्राच्या बाहेर थांबायची परिस्थिती निर्माण झाली असेल का कुठं? हे बिहारमध्ये तरी होतं का? भारतातल्या कुठल्या गावात अशी परिस्थिती निर्माण झाली मला सांगा तुम्ही. ओके, हे बिहारपेक्षा भयानक आहे ना हे. अगदी हे जे घडलं असेल आणि तर जे आम्ही पाहिलं ते भयानच होतं. त्यांच्यावर मी त्यांचं फक्त मत विचारलं. ते म्हटलं हे सगळं ड्रामाटाईज केलेलं आहे. सगळं एक म्हणजे त्याचं एक नाट्यकरण केलेलं आहे सगळं. अशा गाड्या काही नव्हत्या, असे मुद्दाम तुम्ही पहाटे 5 वाजता आले, मुद्दाम तुम्ही म्हणजे उज्ज्वला थिटे म्हणजे ते व्हिडिओ वगैरे सगळं खोटं आहे असं त्यांचा दावा आहे. त्यांचा दावा काय आहे तुम्ही सिद्ध करा ना. आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहे, त्याचे फुटेज आहेत. बरं पोलिसांच्या लावा SIT, तयार व्हा SITला. त्यांना म्हणावं SIT लावा, तुम्हीच मागणी करा SITची. बरोबर. आम्ही खोटं बोलत असेल ना किंवा आमच्यामध्ये तथ्य नसेल, अहो मोहोळ तालुक्यातल्या लहान लेकराला सुद्धा माहिती आहे नेमकं काय चाललं होतं. त्या रस्त्याने जाणारे येणारे काही दुसरी माणसं नाहीत का? विचारावर त्या सगळ्या लोकांना, येणाऱ्या जाणाऱ्यांना, अनगरची सोडून बाकीच्या कोणालाही विचारा काय चाललं होतं त्या 4 दिवसात. त्या दिवशी अर्ज भरायला गेल्याच्या दिवशी मग त्या दिवशी भरून आले असते ना उज्ज्वला थिटे अर्ज, का नाही भरता आला त्या दिवशी? मग दुसऱ्या दिवशी पुन्हा शेवटचा दिवस का उगवला अर्ज भरायला? आणि अर्ज भरायला उज्ज्वला थिटे गेल्यानंतर काय ते उज्ज्वला थिटेंच्या समर्थनार्थ जमली होती का लोक? 1000, 2000, 3000 लोक जी जमली होती तिथं, ती कशासाठी जमली होती तिथं? का सगळ्यांना अर्ज भरायचे होते? हे सगळ्या लोक गोळा केली होती, सूचना दिल्या होत्या सगळ्यांना की याला भरू द्यायचं नाही अर्ज. रांगेमध्ये म्हणजे अर्ज भरण्याच्या करता 100-1 लोकांची अशी रांग लावून ठेवायची की नंबरच आला नाही पाहिजे अर्ज भरायला, आणि तो वेळ संपला पाहिजे, अशी व्यवस्था करून ठेवली होती. काय उज्ज्वला थिटेबद्दल काय भीती होती त्यांना? त्यांना ती ग्रामपंचायत बिनविरोध करायची. आमची 70 वर्षाची परंपरा आहे, बिनविरोधची परंपरा आहे, बरोबर आहे. आता परंपरा मोठी का लोकशाही मोठी? आपल्या संविधानाने जो सर्वसामान्य माणसाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे, आणि ही निवडणुकीची व्यवस्था ही कशासाठी केलेली आहे? तर या संपूर्ण सार्वजनिक व्यवस्थेवर सर्वसामान्य लोकांचं नियंत्रण असावं. बरोबर. ही लोकप्रतिनिधी व्यवस्था जी आहे ते म्हणजेच लोकांचं राज्य आहे. बरोबर. इथं सिलेक्शन नाही आहे, इथं इलेक्शन आहे. राईट, खरी गोष्ट. आणि हे इलेक्शन जे आहे ते आपल्या घटनाकारांना मूलभूतरित्या अपेक्षित असलेली व्यवस्था आहे. 70 वर्ष त्या ठिकाणी निवडणूक होत नाही म्हणजे याचा अर्थ तो तेवढाच परिसर जो आहे तो भारतातला स्वतंत्र झालेला परिसर आहे का? हाच प्रश्न संशयास्पद आहे ना. म्हणजे तो भागच पारतंत्र्यात आहे. जिथं निवडणूक नाही तो पारतंत्र्यात आहे.
तिथं ती लोकच गुलामीत आहेत. अजित पवारांच्या विरोधात त्यांनी दंड वगैरे थोपटले, तो बिनविरोध निवड झाल्यानंतर वगैरे, हा बालिशपणा होता तुमच्या म्हणण्यानुसार? अहो ते मुळातच कृतज्ञ लोक आहेत, मगरूर आहेत, मस्तवाल आहेत, माज आहे माज. ज्या स्टाईलनं बाळाराजे पाटलाने अजितदादांच्या संदर्भानं काय आमचा नाद करायचा नाही वगैरे केलं ना, कुठलं चिनपाट आहे होते. अजितदादांना नुसतं बोटात मसळलं तरी ह्यांचं संपून जाईल सगळं साम्राज्य. हे कुणाच्या नादाला लागतात हे लोक, आणि कुणाच्या जीवावर हे उभं राहिलं. ज्या नगरपंचायतीचा बिनविरोध झाली म्हणून नाचताय आणि त्या ठिकाणी फुगड्या खेळताय ना, ती नगरपंचायत कोणी दिली हो तुम्हाला? ती नगरपंचायत अजितदादांनीच दिली ना. त्या नगरपंचायतीची इमारत बांधायला निधी अजितदादांनीच दिला ना. त्या नगरपंचायतीला जे आता पाईपलाईन चालू आहे तुमची पिण्याच्या पाण्यासाठी 100 कोटीची, ती अजितदादांनीच दिली ना. आणि ज्यांनी हे सगळं दिलं, तो कारखाना, तुम्ही ज्या कारखान्याचे जे आज चेअरमन आहे बाळाराजे पाटील, हा कारखाना कोणी दिला? हा कारखान्याला पैसे काय तुमच्या काकांनी दिले कानून? ते अजितदादांनी दिले ना, पुणे मध्यवर्ती बँकेतून. ते भाग भांडवल अजितदादांनी दिलेलं आहे. मग ज्या कारखान्याच्या आणि ह्याच्या सगळ्या जीवावर हे सगळं साम्राज्य उभारलं, 15 दिवसात भाजपमध्ये गेल्या गेल्या तुम्ही असा माज दाखवता का? म्हणजे आम्ही किती माजुरे आहोत, आम्ही किती कृतज्ञ आहोत, ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि त्यामुळे जसं त्यांना कळलं की ह्याचं आपल्या हे प्रकरण अंगलट येऊ शकतं, एका दिवसात काही तासांमध्येच 12 तासांमध्ये आशिया खंडातला सगळ्यात सुपरफास्ट सुपरसॉनिक माफीनामा आहे. पण त्यांचं उलट म्हणणं आहे की अजितदादांचं खरं आमच्यावर प्रेम आहे, पण उमेश पाटलांनी काहीतरी तिथं आमच्या विरोधात कंडी पिकवतात आणि त्यामुळेच आम्हाला अजितदादांची साथ सोडावी लागली. मी सांगितलं तुम्हाला असं बोला की आम्ही खानदानी पाटील आहोत आणि लग्नाच्या आधीच आम्हाला बाळ होतात, असं बोलायला मी सांगितलं. 17 वर्ष आमच्या पोरांनी 302ची कलम भोगलेली आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवता. असा जो गुंडगिरीचा आणि ह्याचा माज लोकांच्या मध्ये तुम्ही एक नेतृत्व म्हणून आहात ना, तुम्ही अशा पद्धतीनं गुंडगिरीचं, पोरी नाचवण्याचं, म्हणजे अशा पद्धतीचं असभ्य, महिलांना लज्जास्पद वाटावं असं आणि अनैतिकतेचं जाहीर प्रदर्शन मांडता. काय संस्कार घ्यायचे हो पुढच्या पिढीने यांच्याकडनं? लिडरशिप जी आहे तिच्या वागण्याकडं, तिच्या वर्तणुकीकडं, तिच्या बोलण्याकडं, त्याच्या व्यक्तिगत आचरणाकडं, त्याच्या सार्वजनिक आचरणाकडं हा सर्व समाज जो आहे तो बारकाईनं निरीक्षण करून पाहत असतो. आणि त्याच्या मागं माणसं जात असतात, त्याचं वर्तन कसं आहे. हा जर लीडर जो आहे तो असा असभ्य पद्धतीचं आणि तरुण मुलांना लपडी करणं, मुलींना छेडछाड करणं, त्यांना नाचवणं, त्या मुली वापरणं, त्यांना गरोदर करणं, अशा पद्धतीच्या लग्नाच्या आधी बाळ होतात म्हणजे काय? म्हणजे अशा पद्धतीचा संस्कार जो व्यक्ती त्या मतदारसंघातल्या तरुण मुलांवर करत असेल तर ह्या मतदारसंघातल्या किंवा ह्या भागातल्या किंवा आमच्या पक्षाच्या संबंधित असलेल्या घरातल्या आयांना वाटेल का की या राजन पाटलाच्या पाठीमागं आपली मुलं ही राजकारणामध्ये सोडावीत म्हणून? त्याच्याच बरोबर अजिंक्य राणा पाटील, बाळाराजे पाटील काय वर्तणुकीची अपेक्षा करणार आहे? बाप जर अशा पद्धतीचं महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीचे असभ्य पद्धतीचं समर्थन करत असेल, आम्हाला त्याचा अभिमान आहे म्हणतो. लग्नाच्या आधी लफड्यांचा, लग्नाच्या आधी पोरांनी केलेल्या लफड्याचा अभिमान का? आता आम्ही खानदानी पाटील आहे, पाटील असल्यानंतर अशा पद्धतीची लफडी करण्याचा हे सांगितलं अजितदादांना, सांगितलं हे बोला म्हणून. अजितदादांना पटलं नाही. अजितदादांना काय पुऱ्या महाराष्ट्राला काय कुणालाच पटलेलं नाही. पटू कसं शकतं? तुम्हाला पटू शकतं का? पटण्याचं कारण का? इतके वर्ष काय गप्प बसले? नाही बोलून 2.5 वर्ष झाले होते आणि आता तुम्ही मी तर पहिल्यापासून आवाज उठवतो. तुम्ही आवाज उठवतो. मी त्या ठिकाणी पक्षात असताना मला पक्षातून बाहेर पडायची वेळ आली. मला त्या ठिकाणी काय झालं, आमदार निवडून आणून देतोय ना, हे पहा आमच्या पक्षातच नव्हे तर सर्वच पक्षात आणि पक्ष वरिष्ठ लेवलला पक्षाचे वरिष्ठ नेते सर्वच पक्षामधलं ते त्यांचा स्वार्थ जो असतो तो आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, नगरसेवक निवडून येतात, झेडपी सदस्य निवडून येतात, तिकडे त्यानं काय करेना. अशा पद्धतीचा एक साधारण अप्रोच असतो. तुम्ही भाजपमध्ये सुद्धा बघितलं अनेक प्रकारचे सर्व जी घ्यायला नाही पाहिजे तशी लोक त्यांच्याकडे पण आहे आणि जी नसायला पाहिजे तशी लोक आमच्याकडे पण आहे, जी असायला नाही पाहिजे तशी लोक काँग्रेसकडे पण आहे. कुठला पक्ष अपवाद आहे याला? बरोबर आहे. पण ज्या त्या स्तरावर कुठंतरी निर्णय घेतला पाहिजे लोकांसाठी. आम्ही राजकारणात आहोत, त्याचं प्रयोजन काय? त्याच्याकडे येतो. तेच तुम्ही आता त्यांच्या विरोधात बोलताय, पण 2017 मध्ये तुम्ही त्यांच्या पाया पडले होते उमेदवारीसाठी. खरी गोष्ट आहे.
त्याच्यात काय लाज वाटायचं काही कारण नाही. मला 17 साली मी राज्यस्तराच्या राजकारणात होतो. मला मोहोळच्या राजकारणातली आणि यातली फारशी माहिती नव्हती. माझं गाव इथलं नरखेड आहे. आम्ही यात्रेला फक्त येणार या ठिकाणी. माझं लहानपण सगळं इथं गेलं. पहिलीपासून ते 12वी पर्यंत शिकायला इथं होतो. 12वी नंतर शिकायला मी बाहेरच्या पुण्यामध्ये किंवा दापोलीला गेलो. तिथून पुन्हा पुण्याला आलो. त्याच्यानंतर राजकारणात आलो. तो डायरेक्ट राज्यस्तराच्या राजकारणात गेलो. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो. त्यावेळेला मोहोळ तालुक्याचा, सोलापूर जिल्ह्याचा माझा काही संबंध नव्हता. 2017 साली माझा जिल्हा परिषद गट जो आहे तो ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी निवडणूक लढवायची इच्छा अजितदादांकडे व्यक्त केली. अजितदादांनी मला सांगितले की तिथले राष्ट्रवादीचे नेते आपले राजन पाटील आहेत, त्यांना जाऊन तू भेटून ये. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. आपला संस्कार असा आहे की आपण ज्येष्ठांचे गेल्यानंतर आपण पहिल्यांदा पाया पडतो. त्यामुळं त्यांच्या पाया पडणं याच्यामध्ये मला काही गैर वाटलं नाही. आणि त्याचं त्यांनी आज आता त्याचे ढोल वाजवायचे आमच्या पाया पडायला आला, त्याच्यामध्ये काही अपमान वाटण्याचं मला तरी काही कारण वाटत नाही. आमच्या आई बापानं संस्कार जे केले त्यानुसार मी त्या ठिकाणी माझं वर्तन केलं. तुमच्या वरिष्ठ, तुमच्या घरातल्या लोकांनी जे काही तुमच्यावर संस्कार केले ते तुम्ही जाहीर बरळताना जाणवतंय आम्हाला. आणि तुमची पोरं आज कशी वागतात त्याच्यावरून लक्षात येते की तुमच्या घरातले काय संस्कार आहेत. आणि आमच्या गरीब असू दे आमचे चांगले संस्कार. उमेश पाटलांचं राजकीय करिअर माझ्यामुळे सुरू झालं आणि त्यांनीच आता मला माहित नव्हतं की उमेश पाटील एवढे माझ्या उलटतील म्हणून. उमेश पाटलाचं राजकीय करिअर हे केवळ आणि केवळ अजित पवारांमुळे सुरू झालं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नॅशनल कमिटीवर जनरल सेक्रेटरी होतो. त्यावेळेला राजन पाटलांना नॅशनल कमिटी आणि जनरल सेक्रेटरी पद हे कदाचित माहिती नसेल. रणजित सिंह मोहिते पाटील ज्या वेळेला नॅशनल कमिटीमध्ये उपाध्यक्ष होते त्यावेळेला त्या राजीव झाच्या कमिटीमध्ये मी त्या ठिकाणी नॅशनल कमिटीवर युथचा जनरल सेक्रेटरी होतो. त्याच्यानंतर मी वयाच्या 29व्या वर्षी मधुकर पिचड यांच्या कार्यकारिणीमध्ये फादर बॉडीमध्ये मी त्यावेळेला 29व्या वर्षी जनरल सेक्रेटरी होतो राज्यस्तरावर. आणि वयाच्या 30व्या वर्षी लातूर महानगरपालिकेचा त्यावेळेला विलासराव देशमुख जिवंत असताना केंद्रात मंत्री असताना मी निरीक्षक होतो. मी 13 नगरसेवक तिथं निवडून आणले निरीक्षक असताना. संजय बनसोडे वगैरे आम्ही त्यावेळेला एकत्र काम केलं लातूरमध्ये. ती माझी सगळी त्यावेळेला तयार झालेली टीम आहे, संजय बनसोडे वगैरे. त्याच्यानंतर मी केज विधानसभा, विमलताई मुंदडा वारल्यानंतर केज विधानसभा जी होती, केज आंबेजोगाई, त्या विधानसभा इलेक्शन इन्चार्ज म्हणून मला तिथं पाठवलं होतं 2011-12 साली. आणि ती निवडणूकही आम्ही जिंकलो होतो. लातूरला एकही नगरसेवक नसायचा, तिथं मी 13 नगरसेवक निवडून आणले. मी म्हणजे सगळ्या सहकार्य म्हणून मी निरीक्षक होतो, इलेक्शन इन्चार्ज होतो लातूरचा. आणि नंतर केज गोपीनाथ मुंडे त्यावेळेला जिवंत होते आणि ते पूर्ण वेळ त्या मतदारसंघात तळ ठोकून होते. आणि तशाही परिस्थितीमध्ये अडचणीतला मतदारसंघ आम्ही निवडून आणला. आणि त्याच्यानंतर दादांच्या लक्षात आलं की एवढ्या तरुणपणी हा जर एवढा वेळ देऊन काम करतो, 2-2 महिने मुक्कामाला राहून काम करतो, तर याला चांगली जबाबदारी दिली पाहिजे. मग वसंतराव वाणी म्हणून त्यावेळेला आमच्या पक्षाची शिबिरं घ्यायची, त्यांनी अजितदादाकडे माझी शिफारस केली. अजितदादांनी मला त्या ठिकाणी नोकरी महोत्सव या विषयाकरता त्या ठिकाणी विशेष काम करायला सांगितलं. राज्यभरामध्ये नोकरी महोत्सव घेतले. 5-10 हजार मुलं त्या ठिकाणी नोकरी महोत्सवाला असायची, प्रचंड गर्दी असायची, पक्षाचं नाव व्हायला लागलं. आणि दादांच्या लक्षात आलं की ह्या तरुणांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. मला महाराष्ट्राचा युथचा प्रेसिडेंट केलं. या जिल्ह्यामध्ये रणजित सिंह मोहिते पाटील युथचे प्रेसिडेंट होते. त्यामुळं त्या पदाचं महत्त्व, त्याचं मूल्य, त्याचं पॉलिटिकल स्टेटस काय असतं हे राजन पाटलांना पूर्त माहीत आहे. मग राजन पाटलाचा काय संबंध आहे मला युथचा महाराष्ट्राचा अध्यक्ष करण्याच्या संदर्भात, मला जनरल सेक्रेटरी करण्याच्या मध्ये राजन पाटलाचा काय संबंध आहे. जिल्हा परिषद सदस्य ज्या 2017 साली मी ज्यावेळेला निवडून आलो, इथले नेते राजन पाटील होते म्हणून त्यांना भेटायला गेलो. पक्ष कोणाचा, तुमच्या घरचा होता काय पक्ष? पक्ष आज त्यावेळेला शरद पवारांचा. त्यावेळेला आता त्यांनी असं चॅलेंज दिलं, बरोबर आहे. त्या ठिकाणी ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो तो मतदारसंघ किती वेळा राजन पाटलांनी निवडून आणला आणि किती मताने निवडून आणला विचारा जरा त्यांना. नरखेड मतदारसंघ तुमच्याच्याने निवडून येणं होतं का? तिथं शिवसेना निवडून येत होती नरखेड मतदारसंघात. एकदा का दोनदा 35 कुठं 100-150 मताने एकदा आलेला आहे. उमेश पाटील उभा राहिल्यानंतर 7,500 मताच्या लीडनं निवडून आला आणि पराभव केला. डिपॉझिट घालवलं समोर. त्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता माझी शिवसेनेचा नेता, त्याचं डिपॉझिट घालवलं मी. यावेळेस तुम्ही जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक जिंकू शकणार नाही असं ते म्हणतायत आता. आणि तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक यंदा जिंकू शकणार नाही आणि तुमच्या विरोधात माझा दुय्यम, तिय्यम, चौथ्या फळीचा सुद्धा कार्यकर्ता खुरपायला जाणारी बाई असा शब्द वापरलाय त्यांनी. होय. आता जी बाई तयारी करते ती नेमकी खुरपायला जाते का अजून काय करते मला माहित नाही, पण त्यांनी असा शब्द वापरला होता की खुरपायला जाणाऱ्या बाईकडनं पाडतो. अहो मी यांना सांगितलं की तुम्ही अनगर सोडा, मी माझं नरखेड सोडतो आणि जे ओपन मतदारसंघ आहे कुरुल सारखा तिथं येऊन माझ्या विरोधात लढून दाखवा
आणि जर तुम्ही निवडून आला आणि माझा पराभव झाला तर मी तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं राजकारण सोडतो. आणि लढ ना येऊन समूह तेवढं मोकळा होशील ना, लय मोठी ताकद असेल. माझा पराभव झाला तर तुझं कटकट गेली डोक्याची. उमेश पाटील जाईल चंबुका बाळगून मुंबईला ना तर पुण्याला. अजून कुठं चॅलेंज स्वीकारले? काय म्हणतात मग? हे आम्ही कशाला लढवायला पाहिजे? आमचा एक कार्यकर्ता साधा तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याकडनं पाडतो म्हणजे त्याचं घर जाळायचं आहे परत. अच्छा, हा प्लॅन आहे त्यांचा. आणि म्हणजे एखाद्या गरीब कार्यकर्त्याचं घर जाळायचं. बरोबर. लढा ना तुम्ही स्वतः. 2-2 आहेत ना पोरं नाचायला तुमच्याकडं, बरोबर आहे का नाही? स्वतः येऊन उभा राहा माझ्या विरोधात. बघू उद्याच्या विधानसभेची ट्रायल घेऊ ना एखाद्या झेडपीच्या मतदारसंघापुरती. काय त्याला होतंय? बरोबर आहे. मी तर छोटा माणूस आहे, एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे. माझ्या घरात ना ग्रामपंचायत होती ना, माझा वडील सरपंच होता ना ग्रामपंचायत सदस्य होता. तुमचं फार खानदान एवढं मोठं आहे. 50 वर्षाची परंपरा, 17 वर्षाची परंपरा, हजारो कोटी रुपयाची मालमत्ता तुमच्याकडं, एवढी मोठी यंत्रणा, 5-5, 6-6 हजार लोक तुमच्याकडे कामाला, सोसायट्या, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, म्हणेल तेवढी यंत्रणा आहे. अरे घाबरताय कशाला मग? जर यांनी 50 वर्षामध्ये एक हाती सत्ता असताना संपूर्ण मोहोळ तालुका केंद्रित ठेवून जर काम केलं असतं तर डोळे झाकून या मोहोळ मतदार तालुक्यातल्या कुठल्याही मतदारसंघात उभा राहायची तयारी दाखवली असती. यांनी अनगर सोडून काय बघितलेलंच नाही हो. म्हणून यांची हिंमत होत नाही. कुरुलमध्ये, कामतीमध्ये, आष्टीमध्ये, पेनूरमध्ये ह्या भागामध्ये येऊन निवडणूक लढवण्याची आणि नरखेडमध्ये ह्या भागात येऊन निवडणूक लढवण्याची. बरं जाऊन चल नरखेडमध्येच लढा आमच्या विरोधात. ओके. त्यांना मी म्हटलं होतं खरं तुमची दोन्ही मुलापैकी एखादा मुलगा उभा करा माझ्या विरोधात. नाही ते म्हणले काही गरज नाही, उभा करा, तू स्वतः उभा म्हणा, चल माझ्या विरोधात. पण तुम्ही जे म्हणालाय की तुमच्या खानदानाविषयी त्यांना माहिती आहे, ते म्हणतात त्यांच्या खानदानाविषयी माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये बरीच माहिती आहे. काय असेल ते काढा म्हणा. मी काय असेल ते माझ्या मोबाईलमध्ये बरीच माहिती आहे. काढा एकदाची. कशाला एवढं दडपण घेताय? काय उमेश पाटलाचं असेल चांगलं वाईट तर काढा ना. जनता ठरवेल ना चुकीचं वाईट काय असेल तर. काय एखादं कर्ज थकला असेल कुठलं तरी, काय पर्सनल लोन काहीतरी राहिला असेल, किती गुन्हे दाखल असणार काय. आणि हे बघा सार्वजनिक जीवनामध्ये आहे. आमच्या घरावर नव्हतं पत्र, जमीन सगळी जिर आहेत. जगायला आम्ही गेलेलो पुण्याला, बरोबर आहे. वडील आमचे लहान, आम्ही लहान असताना आम्हाला काही जगण्याचं साधन नव्हतं म्हणून आम्ही मोहोळमध्ये, सोलापूरमध्ये असं गेलेलो. आईचं कुठेतरी डोरली सोनं मोडून कसं तरी शिक्षण यांनी बघितलेलंच नाही ना. शाळेला जायला लोक चप्पल घेतात, आम्ही स्लीपरवर जायचो. वर्षातून एकदा दिवाळी आल्यानंतर महिना वाट बघत बसायचो की कुठला तरी सावकार पैसे देईल आणि मग माझे वडील काय करतील, कुठल्या तरी दुकानात जातील आणि आपल्याला कपडे घेतील. लक्षात आलं का? टीव्ही कधीतरी घेतला जाईल म्हणून टीव्हीच्या दुकानाच्या बाहेर 8-8 तास 4-4 तास फक्त उभा राहायचो की कसा असतो टीव्ही, वाट बघितलेली आहे. आणि दिवाळी दसऱ्याच्या वेळेला किराणा दुकानदार जो आहे तो उधार दिलं तर आमची दिवाळी व्हायची. ही परिस्थिती तुम्ही नाही पाहिलेली, आम्ही पाहिलेली आहे. आणि त्यामुळं आमच्या आयुष्यामध्ये हे सगळं संघर्ष करत करत जे आहे ते आम्ही जे घडलेलो आहे, त्यामुळे आम्हाला गरिबीची जाणीव आहे. कारण गरिबी नुसती आम्ही बघितलेली नाही तर ती स्वतः सोसलेली आहे आणि आमच्या कष्टातून आम्ही सगळं केलेलं आहे. त्यामुळे आमचं काय तुला असेल ना तुझ्याकडे सांगण्यासारखं तर सांग. 2024 मध्ये असं नक्की काय झालं होतं की तुम्ही शरद पवारांच्या म्हणजे अजित पवारांकडे गेले, मग परत शरद पवारांकडे गेले, आणि काय तो प्रकार घडला होता की ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ते 5-6 महिने जरा तुमच्यासाठी जरा टेन्शनचेच गेले? नाही, टेन्शन काय नव्हतं. मी अजितदादांना अगदी स्पष्ट सांगितलं होतं, ज्या दिवशी अजितदादांनी पवार साहेबांपासून वेगळं होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अपेक्षित असं होतं की यांना माहित होतं की उमेश पाटील हा अजितदादाला सोडू शकत नाही किंवा त्यांना सोडणार नाही काही जरी झालं तरी. त्यांनी काय केलं, जसा दादाचा तो निर्णय झाला त्यांना माहित होतं जगराने यशवंत माने आमदार असल्यामुळं आमदार सगळे हे आमदार दादांबरोबर जाणार आहेत, या सगळ्या चर्चा आधीच झालेल्या होत्या, बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे यांनी ठरवलं होतं की आपण जर अजितदादा सोबत नाही गेलो तर उमेश पाटलाला अजितदादा सरकारमधून एवढी ताकद देतील की आपल्याला हा उमेश पाटील नेस्तानाबूत करेल. विरोधात आहे, पक्षात एकाच असून हा आपल्याला जगू देना, मग पुढे जर हा आपण विरोधात आणि हा सत्तेत आणि अजितदादाचा आशीर्वाद म्हणल्यावर तर काहीच खरं नाही. या भावनेतून त्यांनी पटकन अजितदादाकडे उडी मारली. मी तर अजितदादाकडे जाणारच होतो, प्रश्न तो नव्हता. पण जेव्हा दादांच्यावर माझी मीटिंग झाली त्याच वेळेला मी दादांना सांगितलं होतं कसल्याही परिस्थितीमध्ये मी यशवंत मानेचं काम करणार नाही. यशवंत मानेला मी पाडणार. एक तर उमेदवार बदला आणि लिडरशिप बदला. तुम्हाला राजन पाटील तुमच्याकडे पाहिजेत, यशवंत माने तुमच्याकडे पाहिजेत, हरकत नाही. मी जिल्ह्यामध्ये आता लक्ष घालत नाही, पण ज्यावेळेला विधानसभा येईल त्यावेळेला माझ्या लिडरशिपमध्ये घड्याळाच्या चिन्हावर जर तुम्ही उमेदवार दिला तर मी राजन पाटलाच्या विरोधात उमेदवार निवडून आले. आणि तुम्ही जर नाही दिला तर मी उमेदवार उभा करेल. तुम्ही अजितदादांना तोंडावर सांगितलं होतं, प्रांतिक अध्यक्षाच्या समोर सांगितलं होतं.
हे आधीच सांगितलं होतं. त्यामुळे मी त्या पापात नाही. मी पक्षाबरोबर गद्दारी नाही केली, ना नेत्याबरोबर केली, ना नेत्यांच्या विरोधात मी होतो, ना पक्षाच्या विरोधात होतो. तसं नव्हतं म्हणून तर पुन्हा लगेच पक्षात आलो ना. आणि मी तुतारीचा आमदार निवडून आणला, पण तुतारीत प्रवेश नाही केला. प्रवेश नव्हता केला मी बिना प्रवेशाचाच होतो. पण मी आमदार, इथं चिन्ह महत्वाचं नव्हतं आम्हाला. कारण परिस्थिती अशी होती की या मतदारसंघ राष्ट्रवादीकडं, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडं, महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडं. ठीक आहे, बरोबर. आता महाविकास आघाडीकडनं इथली जागा कोणाकडे येणार? थोडक्यात तुतारीकडं. बरोबर. आणि महायुतीमध्ये कोणाकडे जाणार? राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादी घड्याळाकडे. बरोबर. ठीक आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघाची लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच होणार होती. ठीक आहे. मग आता जर घड्याळाची उमेदवारी त्यावेळेला राजन पाटलाच्या नेतृत्वात यशवंत मानेला दिली गेली आणि राजन पाटलाच्या नेतृत्वाच्या विरोधात आम्ही जर असू, तर आम्हाला नैसर्गिकरित्या जे कुठलं समोरचं आहे ते चिन्ह घेऊन आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणणं गरजेचं होतं. बरं, ज्या दिवशीपासून आम्ही राजू खरेला निवडून आणलं, राजू खरे 24 तास आमच्या बरोबर आहेत, आमच्या सगळ्याच्या बरोबर आहेत. अजितदादांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, आम्ही मिळून काम करतोय. पण ते कोणत्या पक्षात आहेत नक्की आता? ते राजन पाटील विरोधी पक्षात आहेत. अरे, हा कोणता नवीन पक्ष आता? हा मोहोळ तालुक्याचा स्वतंत्र आणि स्पेशल पक्ष आहे. याची नोंदणी वगैरे करून घ्यावी लागेल काय? याची नोंदणी जी आहे मोहोळ तालुक्यातल्या 1,200 मतदारांच्या मनामध्ये रजिस्टर झालेली आहे. बरं, हा तेवढा मोहोळ तालुक्यापुरता विषय तसाच आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाला, पण तुम्ही घड्याळ चिन्हच गायब केलं मोहोळमधून? नाही, घड्याळ चिन्ह गायब नाही केलं. राजन पाटलाला गायब करण्याच्या करता घड्याळचा माणूस हा बाणाकडे पाठवून राजन पाटलांना पहिल्यांदा गायब करू, मग घड्याळ चिन्हाचं जे आहे बाणाचं काय आहे ते आमच्या आम्ही बघून घेऊ. अच्छा, इतकी तुमची स्ट्रॅटेजी खुली आहे? आमची स्ट्रॅटेजी खुली आहे. ओके. पण त्याच्यामुळे असं होत आहे की उमेश पाटील नक्की कोणाचे? अजितदादांचे, शरद पवारांचे, काही घड्याळ, काही बाणाचे, नक्की कोणाचे आहे उमेश पाटील? उमेश पाटील हे अजित पवारांचे. आजही नाही, कधीही, कालही, आजही आणि उद्याही. पण तुमच्यामुळे एक चांगला लोकनेता गेला म्हणतात पक्षात बाहेर. 2014 साली परिचारक गेले, त्यावेळेला उमेश पाटलाचा काय संबंध होता? 2019 साली मोहिते पाटील गेले, त्यावेळेला उमेश पाटलाचा काय संबंध होता? त्याच वेळेला रश्मी बागल गेल्या, त्यात उमेश पाटलाचा काय संबंध होता? त्याच वेळेला दिलीप सोपल गेले, त्यात उमेश पाटलाचा काय संबंध होता? त्याच वेळेला बबनदादाही गेले होते, त्यात उमेश पाटलाचा काय संबंध होता? त्याच वेळेला अजून काही लोक महत्वाची पक्ष सोडून गेली, त्यात उमेश पाटलाचा काय संबंध होता? आता बबनदादांचा मुलगा रणजित शिंदे ते पक्ष सोडून गेले, त्यात उमेश पाटलाचा काय संबंध होता? आताच्या निवडणुकीमध्ये संजय मामा आणि बबनदादांनी राष्ट्रवादी सोडली, त्यात उमेश पाटलाचा काय संबंध होता? आताच्या निवडणुकीमध्ये दीपक आबा साळुंखेंनी राष्ट्रवादी सोडली, त्यात उमेश पाटलाचा काय संबंध होता? आता राजन पाटलाचा त्याला ढेकूळ ठेवायला फक्त उमेश पाटील सोयीचा वाटला, म्हणून उमेश पाटलावर त्या ठिकाणी ढेकूळ ठेवायचा आहे. राजन पाटील हे सचिन कल्याण शेट्टी यांच्या संपर्कामध्ये लोकसभेच्या अगोदरपासून होते. ओके. त्यांच्या मिटिंगा झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या अनगर सिद्धाच्यावर हात ठेवून सांगावं की भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं आमचं ठरलं होतं का नाही. त्या बाळाराजे पाटलांनी 8 महिने का 9 महिने अगोदरच भाजपचं सदस्यत्व ऑनलाईन स्वीकारलेलं आहे. जर ते शोधता आलं तर शोधा. ओके. ते अनगर सिद्ध जे हे आहे ते खरं जागृत देवस्थान आहे का? असणार निश्चितपणे. म्हणून ते तिथं त्या अनगर सिद्धाच्या भोवताली ही जी पापं करतायत ना, म्हणून हे भोग त्यांना फेडायची वेळ येते. कारण जो तो नेता येतो त्या अनगर सिद्धावरती हात ठेवायला तयार आहे, प्रत्येक अगदी फुल दावेनिशी, फुल दावेनिशी. त्यांनी अनगर सिद्धाच्या ह्याच्यावर हात ठेवून सांगावं ना की उज्ज्वला थिटेचं घरावर दरोडा आम्ही नाही सांगितला होता टाकायला. त्यांनी हात ठेवून सांगावं की उज्ज्वला थिटेच्या मुलावर अॅट्रॉसिटी करायला आम्ही नव्हती सांगितली. त्यांनी हात ठेवून सांगावं की उज्ज्वला थिटेचं शेत जाळायला आम्ही नव्हतं सांगितलं. त्यांनी अनगर सिद्धावर हात ठेवून सांगावं की उज्ज्वला थिटेच्या मोटरी पायपा सगळ्या तोडून आम्ही नाही नेल्या. त्यांनी हात ठेवून सांगावं की ह्या महिलेला गावातून हद्दपार करून विस्थापित करायला आम्ही नाही केलं. हे सगळं हे त्यांनी अनगर सिद्धावर हात ठेवून सांगावं. जर हे त्यांनी जर केलं नसेल तर अनगर सिद्ध त्यांना आशीर्वाद देईल, आणि जरी तर ह्यांनी केलं असेल तर अनगर सिद्ध ह्यांना बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही मोठी भूमिका बजावणार. आम्ही काय आहे, जी वस्तुस्थिती आहे ती मांडतोय. ह्याच्यामध्ये मी जे काही बोलत असेल, मी जे सांगत असेल, जर लोकांना पटलं नाही, लोक आमच्या बाजूने येणार नाहीत. जर पटत असेल तर लोक आमच्या बाजूने उभं राहतील. हे पटतंय म्हणून तर आमच्याकडे काही यंत्रणा नसताना, कुठलीही संस्था, बँक, पतसंस्था, शाळा, शिक्षण संस्था, मनुष्यबळ, पैसा ह्यातलं काही नसताना 1.25 लाख मतं यांच्या विरोधामध्ये लोकांनी आम्हाला दिली विधानसभेला.
पहिल्यांदा ही घाण आम्हाला काढायची हो, रस्ते, पाणी, लाईट. तुम्ही घाण म्हणता, ते पालकमंत्री जयकुमार गौर म्हणतात अनगरची निवडणूक अमेरिकेपर्यंत गाजली. बरोबर आहे ना, अमेरिकेनं सगळ्या ब्रह्मांडात गाजली अनगरची निवडणूक. कारण या ब्रह्मांडामध्ये एकमेव असं अनगर गाव आहे की ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला AK-47 घेऊन सुरक्षा घेऊन जायची वेळ आली. आपण विनोदानं बोलतो पण ती वस्तुस्थिती तशी आहेच ना. त्यामुळं अमेरिकेतल्या लोकांना, इंग्लंड मधल्या लोकांना अशी लोकशाही नेमकं भारतातला मला तर प्रश्न पडला आहे की त्या इंग्लंडच्या राणीला कदाचित असं वाटायला लागलं असेल की ज्या वेळेला आपण भारत स्वतंत्र करण्याच्या करारावर सह्या केल्या त्यावेळेला हे अनगर राहिलं बिलं काय. खरी गोष्ट आहे. चेक करावं लागेल आपल्याला, ते तपासावं लागेल. ते चेक करा. तुम्ही त्या राजन पाटलांच्या मुलांचे रील वगैरे पाहता का? राजन पाटलांच्या मुलाचे रील वगैरे पाहता? मला माझे रील बघायला वेळ नाहीये. तुम्ही बघताय माझं शेड्यूल, तुम्ही सकाळपासून आलेला आहात. बरोबर आहे. आता ह्या वेळेला फार मोठे रील स्टार म्हणतात. नाही, ते त्यांना छंद ज्याचा त्याचा जसा असेल तशा पद्धतीने घरात संस्कार असतात, तशी मुलं वागतात. आता बापच असा जर ह्या वयामध्ये जर फोगड्या खेळत असेल आणि खांद्यावर घेऊन नाचत असेल आणि मिशीवर पिळ्या हाणत असेल, 68व्या 70व्या वर्षी जर हे सगळे चाळे जमत असतील तर पोरांची काय चूक आहे. अच्छा, त्यामुळे त्यांना त्यामुळे तेवढ्या काळा येणारच ना. तेवढ्या काळा येणारच त्यांना. ओके. पण कलाकार म्हणून दाद द्यायला पाहिजे, काय हरकत नाही. तुम्ही नाही, तालुक्यानं दाद दिली ना निवडणुकीत, त्यांच्या कलेचं भरपूर बक्षीस दिलं तालुक्यात. पण एकूणच मोहोळचं किंवा नगरपालिकेचं काय वाटतं तुम्हाला चित्र? मोहोळ नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि 20च्या 20 नगरसेवक हे आमच्या पार्टीचे निवडून येतील. बरं. कमळ हे 3ऱ्या नंबरला गेला असेल, मशाल गडप असेल. आणि इथली गंमत अशी आहे की तुम्हाला ही बाणावर आम्ही सगळे उमेदवार का उभा केले तर त्याच्या मागची स्ट्रॅटेजी आमची जी आहे ती मी स्ट्रॅटेजी निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला विश्लेषण करून सांगेलच. बरं. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे की कमळाबाईनं आधीच मशालीला डोळा मारून ठेवलेला आहे. बरं. आणि ते हाताशी धरून विरोधी मतं, जे अनगरकरांच्या विरोधातले मतात कशी फूट पडावी याच्या करता मशाल त्यांनी हाताशी धरलेली आहे. आतून संधान आहे मशालीचं आणि कमळाचं. आतून संधान आहे तुतारीचं आणि कमळाचं. म्हणजे राजन पाटलांनी विरोधी मतामध्ये फूट पडावी म्हणून या सगळ्या पक्षांना हाताशी धरलेला आहे. त्यामुळे आम्ही एकाच एक लढत देण्याच्या करता, इतर लढत अशी दुरंगी तिरंगी वगैरे नाही. चिन्ह दुरंगी तिरंगी दिसतील पण चौरंगी दिसतील समोर, परंतु ती सगळी राजन पाटलानंच उपलब्ध करून दिलेली चिन्ह आहेत. ओके. आणि त्यामुळे आम्ही लोकांना सांगतोय की दुसऱ्या चिन्हाला बाण सोडून दुसऱ्या कुठल्यावर मत टाकलं की ते राजन पाटलाला जातंय. दिसताना दिसेल विरोधात गेलेलं, जातंय राजन पाटलाकडं. त्यामुळं बाण हेच राजन पाटलाच्या विरोधातला चिन्ह आहे. ओके. लोक अजून असं म्हणतात, आता ते विकासाचं काहीतरी बोला, डेव्हलपमेंटचं काहीतरी बोला, त्या राजन पाटलाच्या विरोधातच नुसतं बोलता असं काय. आता एक 7-8 महिने वर्ष झाला असेल आमच्याकडे आमदार आलेला आहे. ठीक आहे, त्यात आलेला आहे टेक्निकली तरी का होईना असे ना, पण तो विरोधातला आमदार आहे. ठीक आहे. आता डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मुळातच ह्यांना आम्हाला विचारायचा काय अधिकारच नाही. 50 वर्षात ह्यांनी काय जख मारली ते लोकांना आधी पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. 1 वर्षात आम्हाला तुम्ही हिशोब विचारायचा, तुम्हाला नैतिक अधिकार नाही, पण आम्ही विकास केला पाहिजे. लोकांची तशी अपेक्षा असणं त्यात काही गैर काही नाही आणि तो आम्ही केला पण पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. शहरातल्या लोकांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे डेव्हलपमेंटच्या अँगलने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि मी तर अजितदादाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं सरळ साधं लोकांना सांगणं आहे की एकदा सत्ता आमच्या हातात पूर्ण सत्ता देऊन टाका. त्या बारामतीच्या किमान 25% जरी केलं तरी आपला अर्धा स्वर्ग तयार होईल बारामतीच्या. बाकी काही नाही. नीट रस्ते पाहिजेत, सगळं ड्रेनेज लाईन व्यवस्थित पाहिजे, लोकांच्या करता स्वच्छता या ठिकाणी नीट पाहिजे, आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, लोकांना खेळण्याच्या करता आणि मुलांना लहान मुलांना खेळण्याच्या करता चांगलं ग्राउंड आणि चांगल्या पद्धतीच्या गार्डन्स इथं पाहिजे आणि स्वच्छता नीटनेटकेपणा या ठिकाणी पाहिजे, अतिक्रमण सगळे निघलेले पाहिजेत आणि हे शहर जे आहे ते शहरासारखं सुटसुटीत असलं पाहिजे. फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या नाही आहेत आणि ते करण्याच्या करता फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ती निश्चितपणे आहे. लोक आमच्यावर निश्चितपणे विश्वास ठेवतील आणि त्यामुळं डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आम्ही जिथून निवडून आलोय त्या भागातल्या लोकांना जाऊन विचारा की यांची डेव्हलपमेंट करण्याची क्षमता योग्यता आहे किंवा नाही. अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत. त्यामुळे ह्या अर्थमंत्री आणि नगरविकास मंत्री असं कॉम्बिनेशन आहे. उमेश पाटील अजितदादाकडनं पैसे आणू शकतो, रमेश बारसकर आमचे बाणाचे आहेत आणि आमचे राजू खरे यांचे जुने एकनाथ शिंदे साहेबांचे फार चांगले संबंध आहेत. त्यातून आम्हाला नगरविकास खात्याची मदत होऊ शकते. आता मशालीला मत टाकलं
तर ते ना सत्तेत, तुतारीला टाकलं ना सत्तेत, काय करणार आहेत? सत्ता असलं तरच निधी येतो हे सगळ्या लोकांना पण माहिती आहे. ओके. आता राहिला प्रश्न कमळाचा. कमळ जर इथं आलं, राजन पाटलाच्या हातात जर सत्ता दिली तर उद्या पुढच्या निवडणुकीला AK-47 घेऊनच अर्ज भरायचे दुसऱ्या लोकांनी. मोहोळमध्ये सुद्धा निवडणूकच लढवायची नाही. मग नवीन परंपरा इथं चालू होईल दुसरी. ती काय आमच्या लोकांना, इथल्या मोहोळमधल्या लोकांना मान्य होणार नाही. अगोदरच इथल्या एका इथल्या लोकनेत्याचा मर्डर त्यांनी केलेला आहे. मागच्या 2.5 वर्ष निवडणुका, मागचे जे नगराध्यक्षाची 2.5 वर्ष टर्म होती राष्ट्रवादीच्या ताब्यात, म्हणजे यांचा नगराध्यक्ष झाला, 2.5 वर्षात एक मर्डर पडला. जर यांना उद्याच्याला नगराध्यक्षांचा केला, अनगरकरांचा विचाराचा, अनगरकरांच्या विचारात म्हणजे मशालीचा झाला तरी अनगरकरांच्या विचाराचाच, आणि तुतारीचा झाला तरी अनगरकरांच्या विचाराचाच, कारण का हे दोन्ही त्यांनीच उभा केलेले आहेत. त्यामुळे जर यांच्या विचाराचा नगराध्यक्ष आणि पार्टी त्यांची जर या ठिकाणी आली तर दर 2 वर्षाला दरवर्षी एक मर्डर पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ती कल्चरच तसला आहे. त्यामुळे लोक हुशार आहेत. तुमच्या प्रचाराचा मुद्दा हाच आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पहिला आपला जीव वाचवा, आपली लोकशाही टिकवा. पुन्हा आपल्याला गुलामगिरीत जायचं आहे का? जर ते अनगर अप्पर तहसील झालं असतं तर काय अवस्था झाली असती लोकांची सांगा. म्हणजे विरोधात जाणाऱ्याला साधा 7-12 काढायचं म्हटलं तरी पोलिसाला अर्ज द्यावा लागला असतं की मला संरक्षण द्या, आम्हाला अनगरला जायचं आहे. म्हणजे प्रत्येकाचा जीव धोक्यात. पण ते रद्द झालं का? रद्द झालं ना. केवढा मोठा उठाव झाला त्यासाठी. त्यामुळे तुमचा जो प्रयत्न आहे गेली काही वर्ष सुरू आहे, त्या प्रयत्नाला यश मिळतं असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे. कारण बोलत नव्हतं, कोण सांगत नव्हतं, धाडस करत नव्हतं या ठिकाणी, आणि ते गरजेचं होतं. कोणीतरी ठामपणे त्या विरोधामध्ये न मॅनेज होता. लिडरशिप इथं गरजेची होती. विरोधात लिडरशिप होती आमच्या इथं, पण मॅनेज होत होती. हो, त्याचं घरदार उद्ध्वस्त करून, विरोधक गेला की त्याचं घरदार उद्ध्वस्त करून टाकायचं, त्याला प्रापंचिक नुकसान करायचं, त्याच्यावर आरोप करायचे, त्याला अॅट्रॉसिटीमध्ये अडकवायचं, वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवायचं. तुम्हाला धमकी आलाय का? कुठल्या? तुम्हाला धमकी आलाय का? अजित दादा जया पाटीलच्या यांचा घास आहे का मला धमक्या द्यायचा? आणि धमक्या दिल्यावर मीच एकटा पास आहे याला. तर हे होते उमेश पाटील आपल्या नेहमीच्या आक्रमक मूडमध्ये. आता मोहोळमध्ये सत्ता परिवर्तनाच्या ते कामाला लागलेले आहेत. तुमच्या कामाचा निकाल मला 2-3 तारखेला लागेल. होय, 3 तारखेला लागेल. तो निकाल काय लागेल याची आपण वाट पाहूया. तोपर्यंत लेट्सअपशी जोडलेले राहा. धन्यवाद उमेशजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. नमस्ते. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.